नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे न्यूजपेड इंडियामध्ये. तर आपल्यासोबत आज आहेत कृष्णा सर आणि आज आपण आहोत बिझनेस बाइंडर्स यांच्या मीटिंगमध्ये आलो आहोत आणि काय आहे बिझनेस बाइंडर्स याबाबत आपण जाणून घेणार आहोत. तर सरांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी ह्या पूर्ण कॉन्सेप्ट बाबत माहिती द्यावी आणि उद्योजकांना कशा प्रकारे याच्यामध्ये फायदा होणार आहे भविष्यामध्ये त्याच्याबद्दल थोडंफार आम्हाला माहिती दिली तर खूप बरं वाटेल. नमस्कार सर्वांना, माझं नाव कृष्णा सावडे. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि गेले 1 वर्ष झाले मी बिझनेस बाइंडर सोबत जोडून आहे. बिझनेस बाइंडर्स म्हणजे काय? बिझनेस बाइंडर्स म्हणजे नावातच आहे की आपण बिझनेस बाइंडर्स म्हणजे जे एंटरप्रेनर आहे त्याला बांधून ठेवतो. का? कारण की त्यांना आपण बिझनेस बाइंडर म्हणजे काय की तिथे मंथली मीटिंग्स होतात. मंथली मीटिंग्समध्ये प्रत्येक सेक्टरमधले वेगवेगळ्या कॅटेगरीचे एंटरप्रेनर जे आहेत ते एकत्र मीटिंगसाठी येतात. आपण त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना रेफरल पास ऑन करतो. फॉर एक्झाम्पल आज आपली मीटिंग्स इथे संपन्न झाली ठाण्यामध्ये. तिथे खूप सारे एंटरप्रेनर आले, सोलोप्रेनर आले, मॉम्सप्रेनर आले का ज्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांना त्यांचा व्यवसाय ग्रो करायचा आहे. तर बिझनेस बाइंडर्स त्यांना एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो का तुम्ही तुमचा बिझनेस लोकली प्रमोट करू शकतात. आणि बिझनेस बाइंडर सोबत जोडण्याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे का आणखी एक इंटरनॅशनली ग्रुप आहे आयसोपोडर बिझनेस म्हणून, त्याच्यासोबत आपला टायअप आहे. बिझनेस बाइंडरचा टायअप आहे का तुम्ही तुमचा बिझनेस लोकली तर प्रमोट करताच आहे तर तुम्हाला इंटरनॅशनली पण जाण्याची एक संधी आमच्यासोबत तिथे मिळते तुम्हाला. म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस कॅनडामध्ये पण प्रमोट करू शकतात, नॉर्थ अमेरिकामध्ये पण प्रमोट करू शकतात, इंडियामध्ये राहून. ठीक आहे, तिथल्या एंटरप्रेनर सोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे तर तुम्ही ऑब्व्हियसली तिथे कनेक्ट होऊ शकता. म्हणजे मला थोडंफार हे विश्लेषण हवं की तुम्ही अब्रॉड मधले काही ब्रँड्स आहेत किंवा त्यांना बिझनेस देता घेता म्हणजे कशा प्रकारे थोडंफार ते सोप्या भाषेत सांगा. नाही, ब्रँड्स म्हणजे आता कसं माहितीये का, ऑलरेडी जे ब्रँड्स बनले त्यांना मार्केटिंगची गरज नाही. पण जे नवीन उद्योजक आहेत, प्रत्येक जे नवीन उद्योजक आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा जे प्लॅटफॉर्मच्या शोधात आहेत तर त्यांच्यासाठी हा एक अफोर्डेबल प्लॅटफॉर्म आहे जो पॉकेट फ्रेंडली आहे. काय प्रोसिजर काय याच्यामध्ये? हा, गुड क्वेश्चन्स. बेसिकली ते डायरेक्टली आपल्या वेबसाईटला व्हिजिट करू शकतात. तिथे कॉन्टॅक्ट फॉर्म फिलअप करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबर तिथे आहे. तिथून कॉन्टॅक्ट करून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. मंथली जे मीटिंग्स आहेत त्यांच्या लोकेशननुसार, फॉर एक्झाम्पल जर ते मुंबईमध्ये आहे त्यांना खारघरमध्ये जॉईन करायचं आहे, त्यांना पनवेलमध्ये जॉईन करायचं आहे, मुंबईमध्ये करायचं आहे किंवा ठाण्यामध्ये करायचं आहे तर या 4 ठिकाणी आपले चॅप्टर्स आहेत. ते त्यांच्या एरियानुसार प्रत्येक चॅप्टरला जॉईन होऊ शकतात आणि त्यांचा जो बिझनेस आहे तो ग्रो करू शकतात. म्हणजे मला जे समजलं ते मी तुम्हाला सांगतो की हे तुमचं एक असं ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना संघटित करताय आणि त्यांना जसं कुठल्या बिझनेसमध्ये मदत हवी ती मदत तुम्ही रेफर बनवून देताय, त्यांना बिझनेस देतायत किंवा एखाद्याला त्याचं काहीतरी ब्युटिकचं आहे तर त्याला त्याच्या संबंधित काही प्रोडक्ट्सला तुम्हाला कस्टमर द्यायचे ते तुम्ही देता, असंच आहे ना कॉन्सेप्ट? हा, बरोबर. सिमिलर कन्सेप्ट असा आहे बट मोस्ट ऑफली कन्सेप्ट असं आहे का बघा काय होतंय की आपले जे फ्रेंड सर्कल आहे किंवा रिलेटिव्ह सर्कल आहे, सपोज आपल्या मित्राच्या घरी लग्न आहे किंवा माझ्या नातेवाईकाच्या घरी लग्न आहे, त्याला कुठेतरी कॅटरिंग वाला लागतोय, त्याला कुठेतरी फूड वाला लागतोय तर मी बोला अरे माझा मित्रच आहे त्याच्याकडे जा. सेम त्याच टाईप मध्ये जेव्हा एंटरप्रेनर येथे कनेक्ट होतात, जेव्हा एकत्र होतात ना तेव्हा त्यांचं जे रिलेशन आहे, आमचं जे रिलेशन आहे एक फॅमिलीसारखं रिलेशन बनतं आणि एक ट्रस्ट असा बनतो का आम्ही जर सांगितलं म्हणजे जर एक सर्व एंटरप्रेनर आमच्या फॅमिली बनलेच आहेत तर एक आमच्यामध्ये जो बिझनेस आहे डिस्ट्रीब्यूट होईल ना. जर तुम्ही जर आमच्या फॅमिलीमध्ये जोडताय, तुमचा जर कुठला बिझनेस आहे तर ऑब्व्हियसली तुमचा बिझनेस पण ग्रो होतोय, तुमचा नेटवर्क पण ग्रो होतोय आणि तुम्हाला एक नवीन संधी पण मिळते की नवीन पुढे यायला. मग ह्या तुमच्या बिझनेस बाइंडर जे आहे तुमचं ग्रुप त्याच्यामध्ये जोडण्यासाठी काय प्रोसिजर आहे, काय फीज वगैरे लागते की कसं काय थोडंसं सांगा. ऑब्व्हियसली बघा कसं माहितीये का, आता फ्री ऑफ कॉस्ट मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत पण जेव्हा लोकांना फ्री ऑफ कॉस्ट मिळतं तेव्हा त्यांना त्यांची किंमत नसते. एक मिनिमम आमची मेंबरशिप फीज आहे, तुम्ही ते फीज पेड करून त्याला जॉईन होऊ शकतात. आणि मेंबरशिप फीज जॉईन केल्याच्या नंतर मंथली आपल्या मीटिंग्स असतात, त्याचे वेन्यू वेगवेगळ्या ठिकाणी आहेत लोकेशन वाईज. जसं ठाणे झालं, मुंबई झालं, पनवेल झालं किंवा खारघर झालं तर या 4 ठिकाणी आपले चॅप्टर्स आहेत. तुम्ही तुमच्या लोकेशनच्या एरियानुसार तिथे जॉईन होऊ शकतात. तिथली जी वेन्यू फीज आहे ती डिपेंड्स ऑन वेन्यूवरती की तिथे वेन्यू किती आहे. मॉर्निंगला तुम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो, 2 तासाची मीटिंग होते आणि नंतर तुम्हाला तिथे तुमचा बिझनेस प्रमोट करायचा असतो. बिझनेस प्रमोट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या बिझनेसनुसार तुम्हाला रेफरल पास ऑन होतात. आणि रेफरलचं बघा तुम्हाला नाही का इंडिया मार्टवरती पण लीड्स मिळतात, बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती पण लीड्स मिळतात. बट जे तुम्हाला रेफरल असेल, रेफरल तुम्हाला म्हणजे एक जवळच्या माणसाने पास ऑन केलेलं असतं
की ज्याचा रिझल्ट खूप चांगला असतो. म्हणजे बघा, मी जर माझ्या सांगितलंय की माझा फ्रेंड एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तर म्हणजे तुम्हाला तो 100% चांगली सर्व्हिस देईल, कारण की तो माझ्या ओळखीचा माणूस आहे. तुम्ही जर कुठे थर्ड पार्टी लीड जनरेट करतायत, तो तुम्हाला पण ओळखत नाही, मला पण ओळखत नाही, काय सांगता येत नाही, तो पुढे जाऊन तुमचे पैसे घेऊन पळून गेला तर कुठे शोधाल. इथे सर्व ओळखीचे माणसं असतात, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त व्यवसाय करू शकता. आणि पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जे चालवताय तसं ऑलरेडी मार्केटमध्ये काही ग्रुप्स आहेत, तर तुम्हीच बेस्ट कसे किंवा तुमच्याकडेच का लोकांनी व्यवसाय म्हणजे उद्योजकांनी जुडावं, याच्याबद्दल काहीतरी स्पेशल तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही सांगता. बरोबर बरोबर. काय भरपूर ग्रुप मार्केटमध्ये आलेले आहेत. तर बिझनेस बाइंडर्स का सर्वात आधी अफोर्डेबल फीज, बाकीच्या प्लॅटफॉर्मची जे फीज आहे ते बिझनेस बाइंडरपेक्षा खूप जास्त, मी कम्पेअर नाही करणार, बट एंटरप्रेनरला त्याच्या पॉकेट फ्रेंडली फीज असली पाहिजे. नंबर 1, कारण की खूप सारे स्टार्टअप्स आहेत ज्यांचा सेल्स पण होत नाही किंवा त्यांना बिझनेस पण मिळत नाहीत, त्यांना फीज पेड करता आली पाहिजे, यासाठी अफोर्डेबल फीज आहे. नंबर 2, बिझनेस बाइंडरची एक वेबसाईट आहे जिथे त्याला डायरेक्टरी वेबसाईट म्हणू शकतो. तुम्हाला जो बिझनेस येईल वेबसाईट थ्रू डायरेक्टली, म्हणजे तुम्हाला मंथली मिटिंगची पण वाट बघायची गरज नाही. डायरेक्टली जर कोणाला सर्व्हिसेस घ्यायचे तर वेबसाईटला जातील आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. म्हणजे तुमची 24 आवर व्हिजिबिलिटी वेबसाईटवरती आहे. तुमची वेबसाईट जरी नसेल तरी तुम्ही मिनी वेबसाईट म्हणून बिझनेस बाइंडरच्या वेबसाईटचा लाभ घेऊ शकता. आतापर्यंत आपल्याकडे किती उद्योजक जोडलेले आहेत अंदाजे आपण सांगू शकता? जवळपास आम्हाला चालू करून 1 वर्ष आता पूर्ण होईल. आतापर्यंत आमच्याकडे 60+ मेंबर रजिस्टर्ड झाले आहेत. 100+ मेंबर्स आमच्याकडे आहेत, बट ते रजिस्टर्ड नाहीत, बट ॲज ते मीटिंगमध्ये येतात, त्यांचा बिझनेस प्रमोट करतात. ठीक आहे. जर तुम्हाला तुमचा बिझनेस प्रमोट करायचा, तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात, फ्री ऑफ कॉस्ट फेसबुक ग्रुपला जॉईन होऊ शकतात. तुम्हाला रजिस्टर्ड व्हायचं वेबसाईटला जर तिथे तुमची व्हिजिबिलिटी वाढवायची तर ऑब्व्हियसली त्याचे मेंबरशिप चार्जेस आहेत. ओके. आपल्यासोबत काही या बिझनेस बाइंडर्स सोबत जोडलेले व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया घेणारच आहोत, तेव्हा व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत. तर बिझनेस बाइंडर्सच्या आतापर्यंत ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये असे किती उद्योजक आपल्याकडे जोडलेत, आणि स्पेशली महाराष्ट्रातून किंवा ऑल ओव्हर इंडियामधून आपली सुरुवात आपण बेस कुठून तयार केलेला आहे, आणि ठाण्यामध्ये विशेष करून काही आजची जी मीटिंग आहे ही ठाण्यामध्ये चालू आहे, तर ठाण्यामधील भरपूर एंटरप्रेनर्स आज इथे आले होते, तर काही विशेष ठाण्यातून का सुरुवात केली किंवा काही असं तुम्ही एरिया स्पेसिफिक काय करताय त्याबद्दल सांगा थोडं. बेसिकली असं नाही म्हणू शकत की सुरुवात आम्ही झाली. सुरुवात आपली खारघर म्हणून झालेली आहे, नवी मुंबईहून झालेली आहे. आणि बेस जो आपला महाराष्ट्राचा आहे. आपण आधी आपण स्टार्ट केलं खारघर म्हणून. नवीन चॅप्टर आपण ओपन केलं पनवेलमध्ये, पनवेलमधून आपली दुसरी सुरुवात झाली. 3rd चॅप्टर लॉन्च झालं आपलं अंधेरीमध्ये, आणि 4थं चॅप्टर आता आपण ठाण्यामध्ये चालू करतोय. तर ठाण्यामध्ये चॅप्टर चालू करायचा एकच उद्देश आहे का ठाण्यामधले जे काही नवीन उद्योजक आहेत ज्यांना अफोर्डेबल प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, ते बिझनेस बाइंडर सोबत जॉईन होऊन त्यांचा बिझनेस वाढवू शकतात. आणि जर तुम्ही व्यवसायात असाल, तुम्ही मॉमप्रेन्योर असाल, तुम्ही एंटरप्रेन्योर असाल, किंवा तुम्हाला व्यवसाय करायचे पण कळत नाही काय करायचं आणि कुठे प्रमोट करायचं आहे, तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकतात. याच्यासाठी तुम्ही businessbinders.in वेबसाईटला व्हिजिट द्या, तिथे कॉन्टॅक्ट फॉर्म फिलअप करा किंवा डायरेक्टली व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. तर आज आपल्या सोबत आहेत बिझनेस बाइंडर्स मध्ये ज्या एंटरप्रेनर्स जोडलेल्या आहेत, मुग्धा मॅडम जोडलेल्या आहेत, तर त्यांच्याबाबतही त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की आपल्या सोबत बिझनेस बाइंडर्सचे काही एंटरप्रेनर्स आहेत आणि त्यांचे रिव्ह्यूज आपल्याला घ्यायचे आहेत. तर मुग्धा मॅडम, आपला कसा एक्सपिरियन्स आहे या बिझनेस बाइंडर सोबत जोडून? धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल. मी आधी मला कृष्ण सरांनी याचा व्हिजिटर म्हणून बोलावलं होतं खारघर चॅप्टरमध्ये. ओके. सो मी गेले, तिकडचं ॲटमॉस्फिअर इतकं फ्रेंडली होतं की असं वाटलं की मी स्वतः ॲज अ प्रोफेशन जर बघायचं तर मी तालुका डीलर आहे, डिजिटल सर्व्हिसेसमध्ये आहे. आणि मला तिथे जाणवलं की इथे बिझनेसपेक्षा अजून बरंच काही आहे. बिझनेस तर होतच राहतो, पण जी बॉन्डिंग होते त्या बॉन्डिंगमधून जे रेफरन्सेस मिळतात ते सगळे जेन्युइन असतात. एकमेकांना इथे माणसं बिझनेस देण्यासाठी येतात, गिव्हर माइंडसेटने येतात, आणि हेच आपल्या बिझनेस बाइंडरचं खरं तर यशाचं गणित आहे असं मला म्हणायला काहीच हरकत नाही. खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे. लोक इथे अगदी बाय हार्ट एकत्र येतात. मी 1 महिन्यापूर्वी ॲज अ व्हिजिटर म्हणून गेले होते, पण मला जेव्हा कळलं की कृष्णा सर स्वतः इथे आपल्या ठाण्यामध्ये नवीन ब्रांच आपली ओपन करणार आहेत, तर मी पुन्हा मला म्हणजे इतका आनंद झाला की मी राहिला आहे ठाण्यालाच. सो माझ्यासाठी ते एक नवीन अपॉर्च्युनिटीज आहे की माझ्यासारखे जे वेगवेगळे एंटरप्रिनर्स आहेत त्यांना आम्ही इथे एकत्र येऊन
नव्याने आम्ही ही नवीन ब्रांच जी आहे ती जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणून आम्ही बिझनेस करण्याचा प्रयत्न करणार ओके, आहोत. म्हणजे ऍज अ एंटरप्रेनर तुम्ही सध्या खुश आहात, सॅटिस्फाईड आहात ज्या येस business येस buyers येस, कारण की बिझनेस पण आहे, इथे नवीन ओळखी होतात, नवीन ओळखीतून Okay. तुम्हाला अजून नवीन तुमचा business बिझनेस तुम्ही मिळतो. एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला मदत मिळते. ओके ओके. आणि मग का असं समजा तुम्ही लोकांना सांगता तर का जोडायला पाहिजे, काय असं महत्वाचे पॉइंट्स काय असे असतील जे तुम्ही सांगू शकता? कारण की जर समजा मला जर का जो एक तुमच्याशी जर का ओळख असेल सांगितलं की माझा बिझनेस तुम्ही प्रमोट करा, तर तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढून माझ्यासाठी प्रमोशन नाही करणार. बरोबर. पण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जेव्हा एकत्र येतात, जे स्टार्टअप कंपनीमध्ये असतील, स्टार्टअप फेजमध्ये असतील, किंवा त्यांना अजून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, Okay. तर नेटवर्किंग प्लॅटफॉर्म हा सगळ्यात बेस्ट आणि एकमेव पर्याय असणार आहे. सो त्यामुळे बिझनेस बाइंडर हा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे अशा लोकांसाठी जे वेगवेगळ्या पद्धतीचे बिझनेस करतात पण त्यांना एक्सप्लोजर मिळत नाही. तर अशासाठी हा पूर्ण ओपन असं व्यासपीठ आहे, तिथे त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं, रेफरन्सच्या माध्यमातून बिझनेस पुढे हा, घेऊन म्हणजे जावं. तुमचा आता हा बिझनेस जो आता पूर्वी सीमित ठाण्यापर्यंत होता, आता तो हळूहळू तो महाराष्ट्रापर्यंत Yes. चाललेला आहे, हळूहळू इंडिया Yes. यदा कदाचित उद्या अब्रॉड मध्ये सुद्धा जाऊ शकतो. इनफॅक्ट मला ती अपॉर्च्युनिटी बिझनेस बाइंडरमध्ये मिळाली की Okay. माझा जो ऑनलाईन ऑफलाईन जो बिझनेस आहे या आपल्या बिझनेस बाइंडरच्या रेफरन्सच्या माध्यमातून तो ग्लोबली गेलेला आहे. Okay. सो जिथे माझे आधी डोमेस्टिक क्लायंट होते आता ते इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा पोहोचलेले आहेत. Okay, okay. सो मी मनापासून आभार करते बिझनेस बाइंडरच्या व्यासपीठाचे की आमच्यासारख्या नवीन जे स्टार्टअप उद्योजक आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आलेली आहे बिझनेस बाइंडर. ओके ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.